नमस्कार. सिटी न्यूजच्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 1 ऑगस्ट 2026 वार शनिवार. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. यश एका दिवसात मिळत नाही, परंतु एक दिवस नक्की येतो जेव्हा तुमची सातत्यपूर्ण मेहनत तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकते. आजचा सुविचार माला बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितला. आता घेऊया छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या. नमस्कार. आपण बघत आहात सिटी न्यूज. अमरावती ग्रामीण पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात ऑपरेशन कवच अंतर्गत मोठी धडक कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तब्बल 20 किलो 869 ग्रॅम गांजा जप्त केला असून त्याची किंमत 10,43,450 रुपये आहे. या कारवाईत एक महिला आणि एका पुरुषाला अटक करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या ऑपरेशन कवच मोहिमेअंतर्गत अमरावती ग्रामीण पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात ही मोठी कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या नेतृत्वाखाली पथक लोणी टाकळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गुप्त माहिती मिळाली की बडनेरा लोणी रोडवरील श्री संत सखाराम महाराज देवस्थानाजवळ एक पुरुष आणि एक महिला गांजाची वाहतूक करण्यासाठी येणार आहे. माहितीची खातरजमा करत पोलिसांनी पंच, फॉरेन्सिक टीम आणि इलेक्ट्रॉनिक वजन काट्यासह घटनास्थळी सापळा रचला. तेथे संशयितांकडील नायलॉनच्या गोणीची पंजासमक्ष तपासणी केली असता त्यामध्ये 20 किलो 869 ग्रॅम गांजा आढळून आलाय. जप्त करण्यात आलेल्या गांजाची अंदाजे किंमत 10,43,450 रुपये असून आरोपी सुधीर बुधाजी फुलमाळी वय 36 वर्ष, राहणार आनंदनगर, वर्धा, आणि कांता रणजित लोंगबरसे वय 28 वर्ष, राहणार पुलफेल, वर्धा यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून हा गांजा कुठून आणला आणि तो कुठे विक्रीसाठी नेला जात होता याचा पुढील तपास पोलीस करीत आहेत. पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी अंमली पदार्थांच्या उत्पादन, विक्री, साठवणूक, वाहतूक आणि सेवनाविरोधात झिरो टॉलरन्स धोरण राबविले असून अशा धडक कारवाया यापुढेही सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. ऑपरेशन कवच अंतर्गत अमरावती ग्रामीण पोलिसांची ही कारवाई अंमली पदार्थांच्या अवैध तस्करी विरोधातील मोठा आघात मानली जात आहे. अंमली पदार्थांच्या साखळीचा उलगडा करण्याकरिता पोलिसांचा तपास सुरू आहे. अमरावती शहरात घडलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्याची अवघ्या काही दिवसात उकल करण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. पोटे कॉलेज रोड परिसरात तरुणाला लुटणाऱ्या 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेले 2 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. 1 जुलै रोजी नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात एका तरुणाने जबरी चोरीची तक्रार दाखल केली होती. फिर्यादी आणि त्याचा मित्र पोटे कॉलेज रोडवरील बुंगो लॉन परिसरात असताना दुचाकीवरून आलेल्या 2 अज्ञात आरोपींनी त्यांना धक्काबुक्की करत विवो आणि रिअलमी कंपनीचे 2 मोबाईल तसेच रोख रक्कम हिसकावून नेली होती. या प्रकरणी नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाली की चोरीस गेलेला मोबाईल अमरावतीतील इतवारा बाजारात विक्रीसाठी आणण्यात आला आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून 2 संशयितांना ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान आरोपींनी पोटे कॉलेज रोड परिसरात एका मुलगा आणि मुलीला अडवून जबरदस्तीने 2 मोबाईल हिसकावल्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी आरोपींकडनं चोरीस गेलेले 2ही मोबाईल जप्त केले असून या कारवाईमुळे जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे. आरोपींकडनं आणखी गुन्ह्याची उकल होते का याचा तपास आता पोलीस करीत आहेत. अमरावती गुन्हे शाखेच्या तप्तर कारवाईमुळे जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत. पुण्याकडे निघालेली बस मध्यरात्री महामार्गावर अचानक बंद पडते. प्रवासी रात्रभर रस्त्यावर अडकून पडतात आणि मदतीकरिता तब्बल अनेक तास वाट पाहावी लागते. नेमकं काय घडलं? बसमध्ये सुरुवातीपासूनच बिघाड होता का? आणि प्रवाशांच्या
सुरक्षिततेबाबत ट्रॅव्हल्स कंपनीने निष्काळजीपणा केला का? जाणून घेऊया याबाबत. नागपूरहून पुण्याकडे जाणारी पर्पल ट्रॅव्हल्सची MH14 LB 2445 क्रमांकाची खासगी बस नियोजित वेळेनुसार निघाली. मात्र अमरावतीनंतर बसमध्ये तांत्रिक बिघाड सुरू झाल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. प्रवाशांच्या म्हणण्यानुसार बस वारंवार बंद पडत होती. चालकाने अनेकदा बस सुरू करण्याचा प्रयत्न केला, मात्र काही अंतर गेल्यानंतर पुन्हा ती बंद पडत होती. अखेर रात्री साधारण 1 वाजताच्या सुमारास समृद्धी महामार्गावर बस पूर्णपणे बंद पडली. त्यामुळे सर्व प्रवाशांना महामार्गावरच अडकून राहावे लागलेत. प्रवाशांचा आरोप आहे की अपघातांचा धोका असलेल्या समृद्धी महामार्गावर रात्रीच्या वेळी ट्रॅव्हल्स कंपनीकडनं कोणतीही तातडीची मदत पोहोचली नाही. दुसरी बसही वेळेत पाठवण्यात आली नाही. बस का बंद पडली याचे कारण चालकालाही स्पष्ट सांगता येत नसल्याचा दावा प्रवाशांनी केला आहे. त्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसह अनेकांना मोठा मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागला. नागपूर ते पुणे या प्रवास करत असताना आम्ही काल दिनांक 31/7/2026 रोजी पर्पल ट्रॅव्हल्स याचं तिकीट बुक केलं होतं. तरी 7:30 वाजता 31/7/2026 7:30 वाजता सायंकाळच्या ट्रॅव्हल्स नागपूरवरून निघाली. बट संध्याकाळी अराऊंड 12:30 वाजता, रात्री 1 वाजता गाडी खराब झाली आणि समृद्धी महामार्गाच्या बाजूने गाडी उभा करण्यात आली. तरी त्या सिच्युएशनमध्ये ड्रायव्हरने ना कोणती कंप्लेंट रेज केली, ना पॅसेंजरला याची सूचना दिली. आणि त्यानंतर आम्ही याचा जाब विचारता ड्रायव्हरने आम्हाला कोणताही प्रतिसाद न देता सकाळी 1/8/2026 रोजी सकाळी पर्पल ट्रॅव्हल्सच्या कंपनीला आम्ही मेल केला, कंप्लेंट रेज केली. त्यानंतर कंपनीने आम्हाला दुसरी ट्रॅव्हल्स पाठवून दिली. ती पण इतकी अनसेफ ट्रॅव्हल्स असून सुद्धा आम्ही त्याच्याने प्रवास करत आहोत. आता वाजलेले अराऊंड रात्रीचे 1/8/2026 रात्रीचे 8 वाजलेले आहेत, पण आणखीनही पुण्याला पोचलेलो नाही आहे. आमच्यासोबत प्रेग्नंट लेडीज आहेत, लहान लेकरं आहेत, लेडीज आहेत, वयस्कर माणसं आहेत. प्रवाशांनी संताप व्यक्त करत सांगितले आहे की महागडे तिकीट भरूनही अशी गैरसोय होत असेल तर खासगी ट्रॅव्हल्सने दिलेल्या सुविधांचा नेमका फायदा काय? या घटनेनंतर खासगी प्रवासी बसच्या देखभालीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. बस रस्त्यावर धावण्यास योग्य स्थितीत आहेत का? त्यांची नियमित तपासणी केली जाते का? याची चौकशी करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे. RTOने खासगी ट्रॅव्हल्स बसची नियमित तांत्रिक तपासणी करून प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे अशी मागणीही करण्यात येत आहे. विशेष म्हणजे नागपूरहून प्रवास सुरू करून 24 तासाहून अधिक काळ उलटल्यानंतरही अनेक प्रवासी आपल्या अंतिम गंतव्यस्थानी पोहोचू शकले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांवर अशा निष्काळजीपणाबाबत अधिक कडक कारवाई व्हायला हवी का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच बातम्यांकरिता सिटी न्यूजला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. अमरावतीतील सिंधी चौक परिसरातील एका वाईन शॉपवरनं आता वाद निर्माण झाला आहे. मुख्य रस्त्यालगत असलेल्या एका वाईन शॉपमुळे महिला, विद्यार्थिनी आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असल्याचा आरोप करत मैत्री संघटनेने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे परवाना रद्द करण्याची किंवा दुकान अन्यत्र स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे. अमरावती शहरातील सिंधी चौक राम संकुलन मार्केट परिसरातील खंडेलवाल वाईन शॉपवरून वाद निर्माण झाला आहे. मैत्री संघटना अमरावतीचे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे निवेदन देत या वाईन शॉपचा परवाना रद्द करावा किंवा दुकान दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करावे अशी मागणी केली आहे. संघटनेच्या निवेदनानुसार हे वाईन शॉप मुख्य रस्त्यालगत असून या मार्गावर महिला, पुरुष, शालेय विद्यार्थी आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. संध्याकाळच्या वेळी काही जण दुकानाबाहेर मद्यपान करून गोंधळ घालतात, तसेच महिलांना आणि तरुणींना त्रास देत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण होत असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. सिंधी चौक राम संकुलन मार्केट येथे स्थित असलेले खंडेलवाल वाईन शॉप मुळे खंडेलवाल वाईन शॉप हा खूप मोठा त्रासदायक ठरत आहे तिच्या स्थानिक लोकांना. कारण असे आहे की दैनंदिन जीवनामध्ये लागणाऱ्या वस्तू जसे फळभाज्या, किराणा दुकान वगैरे जे आहे सर्व तिथं लागून आहे
आणि तिथे जीवनावश्यक वस्तू या घ्यासाठी सर्वांना घराच्या बाहेर पडावं लागते. पण तिथे अनुचित प्रकार घडण्याची खूप दाट शक्यता आहे. त्याचं कारण असं आहे की तिथं वाईन शॉपवर, तिथं दारूच्या दुकानावर युवक तिथंच दारू विक्री करतात आणि तिथंच बॉटल फोडून दुकानाला लागूनच दारू पितात. तर दारू पिणाऱ्यांच्या नशेमध्ये काही अनुचित प्रकार रोज तर रोज काही ना काही घडतच आहे. युवकांना युवतींना छेडखानी, टॉन्टिंग वगैरे हे ते. आणि तुम्हाला माहिती आहे अमरावती शहरामध्ये गुन्हेगारीचा थर किती वाढला आहे आणि किती मर्डर, किती हत्या होऊन राहिले. आणि तिथं कुणाच्याही समजा मालमुद्द्याचा मालमुद्दा हिसकावण्याचा प्रयत्न किंवा लुटमार किंवा छळ किंवा खुनाचा प्रकार होऊ शकतो. त्यासाठी आम्ही सर्व स्थानिक महिला मंडळ व तिचे नगरवासी आम्ही राज्य उत्पादन शुल्क अमरावती शहर कार्यालय अधिकारी साहेबाकडे आम्ही निवेदन देण्याकरता आलो आहे. या निवेदनावर त्यांनी दखल घेऊन कडक कारवाई करावी. येत्या 8 दिवसात आम्हाला नोटीसद्वारे त्यांनी कळवावे. त्यांचा एकतर परवाना रद्द करावे, नाही तर त्यांचे दुकान तिथून स्थानांतरित करावे. येत्या 8 दिवसात जर असं झालं नाही तर आम्ही सर्व समस्त महिला मंडळ नगरातले लोक आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही ऍक्शन घेऊ. यांची दखल राज्य उत्पादन शुल्क अधिकारी यांनी घ्यावी. आणि तिथं अनुसूचित प्रकार काही घडल्यास त्याचं सर्वस्व जबाबदार राज्य उत्पादन शुल्क अमरावती शहर अधिकारी, महाराष्ट्र शासन व तिथला स्थानिक मालक, खंडेलवाल दारू विक्रेता मालक तो राहील. राज्य उत्पादन शुल्क विभागाने वाईन शॉपला परवानगी देताना सुरक्षित अंतर आणि परिसराचा विचार करणे अपेक्षित असताना या ठिकाणी नियमांचे उल्लंघन होत असल्याचाही दावा निवेदनात करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित वाईन शॉपचा परवाना रद्द करावा किंवा ते तातडीने अन्यत्र हलवावे अशी मागणी संघटनेने केली आहे. दरम्यान या निवेदनावर राज्य उत्पादन शुल्क विभाग किंवा संबंधित वाईन शॉप व्यवस्थापनाची प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. सिंधी चौक परिसरातील वाईन शॉपबाबत स्थानिक नागरिक आणि संघटनेने गंभीर आक्षेप नोंदविले आहे. आता या मागणीवर प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. नमस्कार, आपण बघत आहात सिटी न्यूज. अमरावती शहरातील मोरबाग परिसरात आता वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे. अवजड ट्रकांची अनधिकृत ये-जा, ट्रान्सपोर्ट कंपन्यांची वाढती वर्दळ आणि तासनतास लागणारे ट्रॅफिक जाम यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. शाळकरी विद्यार्थ्यांपासून रुग्णवाहिकांपर्यंत सर्वांनाच याचा फटका बसत असल्याचा आरोप करत नागरिकांनी नगरसेवक दीपक सम्राट यांच्या नेतृत्वाखाली पोलीस आयुक्तांकडे धाव घेतली आहे. अमरावतीच्या मोरबाग आणि मसानगंज परिसरातील नागरिकांनी वाहतूक समस्येविरोधात आवाज उठवला आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार पटवा चौक ते खत्री कॉम्प्लेक्स आणि 5 नंबर पुलिया या परिसरातील प्रमुख मार्ग असून याच मार्गावरून शाळकरी विद्यार्थी, रुग्णवाहिका, अंत्ययात्रा, विवाह सोहळे आणि दैनंदिन वाहतूक सुरू असते. मात्र गेल्या काही वर्षात परिसरात अनेक ट्रान्सपोर्ट कंपन्या आणि गोदामे सुरू झाल्यानंतर मोठ्या ट्रकांची सततची ये-जा वाढली आहे. रस्त्यावर ट्रक उभे करून माल चढविणे आणि उतरविणे, ट्रक मागे पुढे घेण्याचे प्रकार आणि अतिक्रमणामुळे अनेकदा संपूर्ण रस्ता बंद होतो, असा आरोप नागरिकांनी केला आहे. या वाहतूक कोंडीचा सर्वाधिक फटका शाळकरी विद्यार्थ्यांना बसत असून शाळेच्या बस, व्हॅन आणि ऑटो दीर्घकाळ वाहतूक कोंडीत अडकून राहतात. रुग्णवाहिकांनाही वेळेत मार्ग मिळत नसल्याने आपत्कालीन सेवांवर परिणाम होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. वाहतुकीसाठी वेळेचे नियम असतानाही त्यांचे पालन होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर मोरबागचे नगरसेवक दीपक सम्राट यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील नागरिकांनी पोलीस आयुक्तांची भेट घेत निवेदन सादर केलेत. अनधिकृत ट्रक वाहतूक तातडीने बंद करावीत, ट्रान्सपोर्ट कंपन्यांवर नियमांचे कठोर पालन करावेत आणि परिसरातील नागरिकांना सुरक्षित व मोकळा रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. आज हम पुलिस आयुक्तालय में पूरे मोरबाग प्रवासी यहाँ आए हुए हैं. कारण ये है कि मोरबाग प्रवाग की सबसे बड़ी समस्या बोल तो ट्रांसपोर्ट भी ये जो है यहाँ पटुआ चौक से लेके चौधरी चौक तक जो आवाजावन का रास्ता है उसमें बहुत बड़ी भारी व्हीकल आ जा रहे हैं, जिसके वजह से नागरिकों को, लेडीजों को और परिसर के लोगों को आने जाने के लिए दिक्कत हो रही है. अभी हाल ही में कुछ दिन पहले छोटे बच्चों को ट्रक वाले ने ठोस मार दिया, लेकिन उसका भी कोई एक्शन नहीं लिया गया. मैंने ट्रैफिक ऑफिस कॉल किया था, लेकिन उसके बाद में कोई एक्शन नहीं लिया गया. इसलिए आज हम पूरे परिसर के लोगों के माध्यम से सीपी साहब को निवेदन देने आए हुए हैं कि हमारी परिसर को जो हमारे को तकलीफ है, लोगों को आने जाने को, बच्चों को, स्कूल को, एम्बुलेंस को, इससे निजात दिलाया जाए और भारी वाहनों को आने जाने के लिए बंद कराया जाए. ऐसा में हमने पुलिस आयुक्तालय में अपना निवेदन दिया है. ज्ञापन इस चीज़ का है कि हमारी मोरबाग एरिया के अंदर खास करके ट्रांसपोर्ट और भी अदर्स लोगों का, ट्रकों का आवागमन बहुत ज़्यादा है.
15 से 20 ट्रक रोज आते हैं और दिन में जाते हैं वापस। उसके वजह से हमारे यहाँ पे खास करके बच्चों को और महिलाओं को बहुत तकलीफ होती है। आज के ज्ञापन में हमारे साथ महिलाएं भी आने वाली थी, लेकिन हमने उनको मना किया कि भाई अगली बार हम लेके चलेंगे, और अगर आयुक्त साहब इस पे सही निर्णय लेते हैं तो ठीक, नहीं तो हमारे पे एक बड़ा आंदोलन करने की तैयारी हमारी है और हम तैयार है उसके लिए। लेकिन शायद आयुक्त साहब ने जो हमको आज आश्वासन दिया है कि भाई इसके ऊपर वो एक्शन लेंगे। आता या मागणीवर प्रशासन किती ठोस कारवाई करते याकडे संपूर्ण मोरबाग परिसराचे लक्ष लागले आहे। मोरबाग परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न नेमका कधी सुटणार? अनधिकृत ट्रक वाहतुकीवर प्रशासन कारवाई करणार का? आणि नागरिकांना सुरक्षित मार्ग कधी मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। अमरावती शहरातील वाढती वाहतूक कोंडी, पार्किंगचा वाढता प्रश्न, रस्त्यांवरील अतिक्रमण आणि नागरिकांच्या सुरक्षित प्रवासाचा मुद्दा आता प्रशासनाने गंभीरपणे हातात घेतला आहे। महानगरपालिका आयुक्त डॉक्टर मंगेश गोंदावले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत शहराच्या वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल घडवून आणण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे। नेमके कोणते निर्णय झालेत पाहूया या सविस्तर रिपोर्टमध्ये। अमरावती महानगरपालिकेच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये आयुक्त डॉक्टर मंगेश गोंदावले यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील वाहतूक व्यवस्थेचा व्यापक आढावा घेण्याकरिता महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली। या बैठकीत शहरातील वाढती वाहतूक कोंडी, प्रमुख चौकांचे नियोजन, रस्त्यांवरील वाढती वाहन संख्या, पार्किंगची समस्या, पादचारी सुरक्षा आणि वाहतूक शिस्त या सर्व विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली। आयुक्त डॉक्टर गोंदावले यांनी शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक नागरिकाभिमुख, सुरक्षित आणि कार्यक्षम करण्याकरिता संबंधित विभागांना तातडीने उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिलेत। वाहतूक कोंडी निर्माण होणाऱ्या ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासही त्यांनी सांगितलेत। शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीचा सुरळीत प्रवाह कायम ठेवण्याकरिता मनपा, वाहतूक पोलीस, आरटीओ आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या प्रभावी समन्वय आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलेत। रस्त्यांवरील अतिक्रमण, अनधिकृत पार्किंग आणि वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या बाबींवर कठोर कारवाई करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली। तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून स्मार्ट ट्रॅफिक व्यवस्थापन, नियमित देखरेख आणि भविष्यातील वाहतूक गरजा लक्षात घेऊन दीर्घकालीन आराखडा तयार करण्यावर भर देण्यात आला। अमरावती शहराचा वेगाने होत असलेला विस्तार लक्षात घेता नागरिकांना सुरक्षित, वेगवान आणि त्रासमुक्त प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता महानगरपालिका विविध उपाययोजना राबविणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केलेत। या बैठकीला अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त नरेंद्र वानखडे, उपायुक्त भाग्यश्री बोरेकर, वाहतूक पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरटीओ विभाग, चेंबरचे पदाधिकारी तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। अमरावतीतील वाहतूक कोंडी, पार्किंग आणि अतिक्रमणाच्या समस्यांवर आता प्रशासन कितपत प्रभावी अंमलबजावणी करते याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे। आगामी काळात या निर्णयांचा नागरिकांना किती दिलासा मिळतो हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। नमस्कार, आपण बघत आहात सिटी न्यूज। कोविड काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नियमित फेसबुक लाईव्हची आठवण करून देत शिवसेनेचे शहर प्रमुख तथा माजी विरोधी पक्षनेते प्रवीण हरमकर यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे। कोविड काळात उद्धव ठाकरे दररोज जनतेशी संवाद साधत होते, मात्र आज नीट पेपर फुटीसारख्या गंभीर मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जनतेसमोर येऊन भूमिका स्पष्ट केली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे। हरमकर यांनी यावरून जनतेने दोन्ही परिस्थितीतील फरक लक्षात घ्यावा असे आवाहन केले आहे। पाहूया याबाबत सविस्तर अहवाल। शिवसेनेचे पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री ज्यावेळेस होते त्यावेळेस कोविड काळ होता। त्या कोविड काळामध्ये ज्यावेळेस उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हे लाईव्ह येत होते फेसबुकच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेसोबत बोलायला आणि समजून सांगायला का बाबा कोविड काळ कसा चालू आहे, लोकांनी काय केलं पाहिजे, कसं जपलं पाहिजे, तर त्यावेळेस हे आमचे अंधभक्त महाराष्ट्रातले तर नव्हे तर देशातले आमच्या उद्धव ठाकरे साहेबांवर टीका टिप्पणी करत होते
का हे घरात बसून सगळ्या गोष्टी करतात. मग आता आमच्या देशाचे प्राईम मिनिस्टर सन्माननीय मोदी साहेब, देशाचे पंतप्रधान, ज्या मुलांचे नेटचे पेपर फुटल्यावर एवढा दिल्लीमध्ये उदंब चालू आहे, पुऱ्या देशात चालू आहे, त्यावेळेस देशाचे प्राईम मिनिस्टर आताच्या काळापर्यंत 3 वेळा फेसबुक लाईव्हवर आले. का त्यांना सदन नाही आहे, आता कोणता कोविड काळ आहे, पण लोकांच्या भीतीपोटी, सदनाच्या भीतीपोटी आज ते कोणाशी सदनमध्ये येत नाही. आता काही कोविड काळ नाही, म्हणून या देशाचे जेवढे भक्त आहेत त्यांनी हा विषय समजून घ्यावा का यांना आज लोकांना भेटण्याला वेळ नाही, मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी वेळ नाही. तर तेवढी तफावत लोकांनी लक्षात घ्यावी, देशाच्या लोकांनी. ही भूमिका शिवसेनेचे शहर प्रमुख प्रवीण हरमकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनातून मांडली आहे. या आरोपांवर संबंधित पक्ष किंवा केंद्र सरकारकडनं कोणती प्रतिक्रिया येते याकडेही आता लक्ष लागले आहे. अमरावती शहरातील सर्वाधिक सुरक्षित समजल्या जाणाऱ्या टाउनशिप पैकी एका ठिकाणी मध्यरात्री चोरट्यांनी असा धाडसी डाव साधला की संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अमरावती बंडेरा मार्गावरील राज टाउनशिप मध्ये अज्ञात चोरट्यांनी अनेक बंद फ्लॅटचे कुलूप तोडून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. विशेष म्हणजे सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा रक्षक आणि बंदिस्त परिवार असतानाही चोरटे आत कसे पोहोचलेत हा आता सर्वात मोठा प्रश्न बनला आहे. गुरुवारी मध्यरात्री मुसळधार पाऊस आणि अंधाराचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी राज टाउनशिप मध्ये प्रवेश केला. चोरट्यांनी आधी बंद असलेल्या फ्लॅटची पाहणी केल्याचा संशय व्यक्त केला जात असून त्यानंतर अनेक घरांचे कुलूप तोडण्यात आलेत. एका घरातून सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि इतर मौल्यवान वस्तू असा लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आला. काही इतर घरांमध्येही चोरीचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर येत आहे. सुमारे 300हून अधिक प्लॉट असलेल्या या टाउनशिपमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षा रक्षकांची व्यवस्था असूनही चोरटे निर्धास्तपणे आत शिरतात. प्राथमिक माहितीनुसार काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वायर कापण्यात आल्याचा संशय आहे. तसेच चोरट्यांनी चेहऱ्यावर कापड बांधून ही कारवाई केल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे ही चोरी पूर्णपणे नियोजनबद्ध असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच बडनेरा पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. फॉरेन्सिक पथक, फिंगरप्रिंट तज्ज्ञ आणि डॉग स्क्वॉडच्या मदतीने पुरावे गोळा करण्यात आले असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी सुरू आहे. या धाडसी चोरीनंतर राज टाउनशिपमधील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत. सुरक्षित समजल्या जाणाऱ्या टाउनशिपमध्येच चोरी होत असेल तर सामान्य नागरिकांनी सुरक्षित राहायचे कसे असा सवाल आता रहिवासी उपस्थित करीत आहेत. या घटनेमुळे टाउनशिपच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्या असून सुरक्षा अधिक मजबूत करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. आता पोलीस या चोरट्यांपर्यंत किती लवकर पोहोचतात आणि या प्रकरणाचा धडा कधी लावतात याकडे संपूर्ण अमरावतीचे लक्ष लागले आहे. राज टाउनशिप मधील ही धाडसी घरफोडी केवळ चोरीची घटना नाही तर सुरक्षित समजल्या जाणाऱ्या निवासी परिसरांच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित करणारी घटना आहे. पोलीस तपासातून सत्य काय समोर येते, चोरट्यांचा माग कधी लागतो आणि भविष्यात अशा घटना टाळण्याकरिता कोणती ठोस पावले उचलली जातात यावर सर्वांचे लक्ष लागले आहे. दर्यापूर शहर पुन्हा एकदा गुन्हेगारीच्या धक्कादायक घटनेने आदरले आहेत. शहरातील प्रसिद्ध माहुरे ज्वेलर्स या दुकानावर सशस्त्र दरोडा टाकण्यात आला. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या थरारक घटनेमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दर्यापुरात वारंवार घडणाऱ्या चोरी आणि दरोड्याच्या घटनांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. नेमके काय घडले आहे पाहूया विशेष रिपोर्ट. दर्यापूर शहरातील गजबजलेल्या भागात असलेल्या माहुरे ज्वेलर्स या दुकानावर अज्ञात सशस्त्र दरोडेखोरांनी धाड टाकली आहे. दरोडेखोरांनी काही क्षणात संपूर्ण कारवाई करत दुकानातील मौल्यवान दागिने लंपास केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या संपूर्ण घटनेचा थरार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून आरोपींची हालचाल स्पष्टपणे दिसत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झालेत आणि परिसराची पाहणी करून पंचनामा करण्यात आला.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. दर्यापूर शहरात यापूर्वीही चोरी आणि दरोड्याच्या अनेक घटना घडल्या होत्या. त्यामुळे व्यापारी वर्गांमध्ये असुरक्षिततेची भावना अधिक तीव्र झाली आहे. व्यापाऱ्यांनी शहरात रात्री आणि दिवसा पोलीस गस्त वाढवावी, प्रमुख बाजारपेठांमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था करावी आणि आरोपींना तातडीने अटक करावी अशी मागणी केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू असून आरोपींचा शोध घेण्याकरिता विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहे. पोलीस लवकरच या गुन्ह्याचा छडा लावतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे. दर्यापुरातील माहुरे ज्वेलर्सवरील हा सशस्त्र दरोडा केवळ एका दुकानावरील हल्ला नसून शहरातील व्यापाऱ्यांच्या सुरक्षेचाही गंभीर प्रश्न बनला आहे. सीसीटीव्हीत कैद झालेल्या या घटनेतील आरोपींना पोलीस किती आणि लवकर अटक करतात आणि शहरातील गुन्हेगारीवर कितपत आळा घालतात याकडे आता संपूर्ण दर्यापूरसह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. नागपूर जिल्ह्यातील केळवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत छिंदवाडा नागपूर रेल्वे मार्गावर दुर्दैवी अपघात घडला आहे. रेल्वेची धडक लागून 50 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. नेमकी घटना कशी घडली याचा तपास पोलीस करीत आहेत. नागपूर जिल्ह्यातील केळवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खुरसगाव येथे छिंदवाडा नागपूर रेल्वे मार्गावर एक दुर्दैवी अपघात घडला आहे. 31 जुलै रोजी सायंकाळी सुमारे 4:45च्या सुमारास छिंदवाडाहून नागपूरकडे येणाऱ्या रेल्वेची धडक लागून मन्नूलाल रामाजी उईके या 50 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झालाय. घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ता हितेश बनसोड यांनी केळवत पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. त्यानंतर पोलीस निरीक्षक आशिष सिंग ठाकूर आपल्या पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झालेत आणि पंचनामा व इतर कायदेशीर कारवाई सुरू झाली. प्राथमिक माहितीनुसार रेल्वेची धडक नेमक्या कोणत्या कारणामुळे बसली याचा तपास केळवत पोलीस करीत आहेत. मृतदेह सावनेर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. डॉक्टरांनी तपासणीनंतर मृत घोषित केल्यानंतर शवविच्छेदनाकरिता मृतदेह रवाना करण्यात आला. दरम्यान हितज्योती आधार फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी मृतदेह बाहेर काढण्याकरिता मोलाची मदत केली आहे. तसेच केळवत पोलीस आणि स्थानिक नागरिकांनीही घटनास्थळी आवश्यक सहकार्य केलेत. या प्रकरणाचा पुढील तपास केळवत पोलीस करीत आहेत. रेल्वे अपघातामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलिसांचा तपास सुरू आहे. या घटनेमुळे खुरसगाव परिसरात शोककळा पसरली आहे. नागपूर शहरात पोलीस प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या कुख्यात हिस्ट्री शीटर पोलीस ठाण्यातील कागदपत्री कारवाई सुरू असतानाच पोलिसांना चकमा देत फरार झाला आहे. या घटनेनंतर संपूर्ण पोलीस यंत्रणा आरोपीच्या शोधासाठी कामाला लागली आहे. नागपूरच्या गिट्टी खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पंचशील नगर परिसरात कुख्यात हिस्ट्री शीटर आशिष विल्सन याने सनी चंद्रिकापुरी याच्यावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात सनी चंद्रिकापुरे गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर फरार झालेल्या आशिष विल्सनचा शोध घेत गुन्हे शाखेच्या युनिट 2च्या पथकाने रात्री उशिरा त्याला अटक केली आणि पुढील कारवाईसाठी गिट्टी खदान पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र पोलीस ठाण्यात कागदोपत्री प्रक्रिया सुरू असतानाच आरोपीने पोलिसांना चकमा देत तेथून पलायन केलेत. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने परिसरात नाकाबंदी करत सर्च ऑपरेशन सुरू केलेत. शहरातील विविध भागांमध्ये आरोपीचा शोध घेण्यात येत असला तरी अद्याप तो पोलिसांच्या हाती लागलेला नाही. या घटनेमुळे पोलीस ठाण्यातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून आरोपी नेमका कसा फरार झाला याचीही चौकशी सुरू करण्यात आली आहे. पोलिसांच्या ताब्यातील आरोपीस फरार झाल्याने नागपूर पोलीस दलासमोर मोठे आव्हान उभे टाकले आहे. फरार आरोपीचा शोध सुरू असून या प्रकरणातील निष्काळजीपणाचीही चौकशी केली जात आहे. नागपुरात लग्नाचे आमिष दाखवून गुजरातमधील एका तरुणाची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या कथित लुटेरी दुल्हन या टोळीचा तहसील पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणातील मुख्य महिला सूत्रधाराला पोलिसांनी अटक केली असून यापूर्वी बनावट वधूलाही ताब्यात घेण्यात आले होते.
नागपूर शहरातील तहसील पोलिसांनी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या कथित लुटेरी दुल्हन या टोळीवर मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात राणी उर्फ कोमल जितेंद्र पांडे या मुख्य महिला आरोपीला अटक करण्यात आली आहे. यापूर्वी या गुन्ह्यातील कथित बनावट वधू नम्रता मालवीय हिला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पोलिसांच्या माहितीनुसार गुजरातमधील भावनगर येथील आकाश पारेख यांचे लग्न जुळत नसल्याने ते मित्राच्या सांगण्यावरनं नागपूरला आले होते. त्यावेळी मुख्य आरोपी कोमल पांडे हिने त्यांची भेट घेऊन नम्रता हिच्याशी ओळख करून दिली. यानंतर मुलीचे घर दाखवण्याच्या बहाण्याने त्यांना कोराडी परिसरात नेण्यात आले. त्याच दिवशी लग्न लावून देण्याचे सांगत आरोपींनी आकाश पारेख यांच्याकडून एटीएम मधून 70,000 रुपये रोख तसेच सोन्याचे दागिने घेतल्याचा आरोप आहे. त्यानंतर विवाहासाठी बर्डी परिसरात नेण्यात आले असता अचानक नम्रताचा कथित पती तिथे आला आणि ती आपली पत्नी असल्याचा दावा करत गोंधळ घातला. या गोंधळाचा फायदा घेत आरोपी पैसे आणि दागिने घेऊन पसार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडिताने तहसील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे पाचपावली परिसरातून मुख्य आरोपी कोमल पांडे हिला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. पोलीस स्टेशन तहसील येथे अपराध क्रमांक 158/2026 कलम 318(4), 115(2), 352, 3(5) भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्यातील फिर्यादी जो आहे आकाश जितेंद्र पारेख, वय 35 वर्षे, राहणार भावनगर, कोका सर्कल, सीताराम चौक, तारकेश्वर, गुजरात. या व्यक्तीचं लग्न जोडत नव्हतं आणि 35 वर्ष वय त्यांचं झालं होतं. त्या अनुषंगाने त्यांनी त्याच्या मित्राला सांगितलं की मला लग्न करायचं आहे, कोणीतरी मुलगी बघा. त्याच्या मित्राने त्यांना सांगितलं की नागपूरमध्ये अशी मुलगी लग्नाकरिता आहे असं सांगून ते नागपूरमध्ये आले होते फिर्यादी. यातील जी प्रमुख महिला आरोपी आहे राणी उर्फ कोमल जितेंद्र पांडे यांनी सदर फिर्यादीला मेयो हॉस्पिटल या परिसरामध्ये भेट घेतली आणि यातील जी म्हणजे प्रस्तावित लग्न करणारी जी वधू होती तिचं नाव नम्रता ऋतिक मालवीय, वय 21 वर्षे, यांच्यासोबत भेट घालून दिली. परंतु फिर्यादीने त्यावर शंका उपस्थित केली की आम्हाला मुलीचं घर सुद्धा बघायचं आहे, मुलीचे आईवडील बघायचे, त्यांच्यासोबत चर्चा करायची आहे असं सांगून यातील ज्या महिला आरोपी आहे, मुख्य जे आरोपी राणी उर्फ कोमल यांनी कोराडी परिसरामध्ये सदर फिर्यादी यांना घेऊन गेलेत आणि तिथे एका व्यक्तीच्या घरी दाखवण्यात आलं त्या मुलीला आणि नंतर असं ठरलं की आपण आजच लग्न करायचं असं सांगून त्यांना पैसे द्यावे लागतील आणि काही दागिने सुद्धा त्या नवरीला द्यावे लागतील अशी अट घातली आणि त्यानुसार सदर फिर्यादीला एटीएम मधून एकूण 70,000 रुपये कॅश विड्रॉल करायला लावली. तसेच त्याच्याकडे जे काही दागिने होते ते दागिने सुद्धा त्या जी प्रस्तावित वधू होती त्या वधूने त्या फिर्यादीकडून घेतले होते. परंतु तिथे कोराडीमध्ये लग्न न लावता त्यांनी सांगितलं की आपण आता बर्डीला जाऊया, तिथे विवाह लावून देतात अशा ठिकाणी आपण जाऊया असं सांगून त्यांना बर्डीला घेऊन आलेत. आणि कालांतराने थोड्या वेळाने सदर जी महिला होती, जी प्रस्तावित वधू होती, तिचा पती अचानक तिथे आला आणि तो अचानक फिर्यादीसोबत भांडण करायला लागला की ही तर माझी पत्नी आहे, तुम्ही हिच्यासोबत लग्न कसं काय करत आहात, हे बेकायदेशीर आहे असं सांगून वादावादी आणि भांडण करून ते सर्वच्या सर्व तिथून त्यांनी पळ काढला होता. या 2 महिला आरोपी आणि इतर आरोपीने सुद्धा त्यातून पळ काढला होता. अशी तक्रार आमच्याकडे फिर्यादीने दिल्यानंतर आम्ही सदर पोलीस स्टेशनला तहसील पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता आणि यापूर्वी यामध्ये नम्रता ऋतिक मालवीय या महिलेला अटक केली होती. परंतु यातली जी मुख्य आरोपी आहे राणी उर्फ कोमल जितेंद्र पांडे हिचा भरपूर मागोवा घेतला आणि शोध घेतला, परंतु ती मिळून येत नव्हती. परंतु आज मात्र आमचे तपासी अंमलदार सदर गुन्ह्याचे महेंद्र वासनिक यांना खात्रीशीर माहिती मिळाली की सदर महिला ही तिच्या राहती घरी आलेली आहे पाचपावली परिसरामध्ये. अशी माहिती मिळाल्याने स्टाफसह तिथे PSI महेंद्र वासनिक हे गेलेत आणि त्या महिलेला ताब्यात घेऊन काल रोजी अटक करण्यात आली आणि आज रोजी पोलीस सदर महिलेला माननीय न्यायालयात हजर करून तिचा 5 दिवसाचा PCR घेण्यात आलेला आहे. लुटेरी दुल्हन असा हा प्रकार आहे ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला लग्नाचं आमिष दाखवलं जातं आणि आमिष दाखवून त्याच्याकडून पैसे आणि दागिने लुबाडले जातात आणि नंतर ते अचानक पळ काढतात. यापूर्वीही नागपूर शहरात असे गुन्हे दाखल झालेले आहेत.
सदर महिलेवर महिलेनी आरोपी महिलांनी इतर काही लोकांना जर अजून फसवणूक केली असेल तर नागपूर पोलीस प्रशासनातर्फे आणि तहसील पोलीस स्टेशनतर्फे मी असं आवाहन करतो की त्यांनी पोलिसांकडे तक्रार करावी. सदर महिला या आणि त्यांचं पूर्ण गँग जी आहे याच्या विरुद्ध 100% कारवाई करण्यात येईल. सदर मुख्य महिला आरोपी कोमल पांडे याच्या विरुद्ध अजून काय रेकॉर्ड आहे याची आम्ही तपासणी करत आहोत आणि त्यांची संपूर्ण गँगची मोडस हीच आहे की एखादी जो गरजू व्यक्ती आहे जो ज्याचं लग्न लवकर होत नाही आहे किंवा त्याच्या काही अडचणी आहेत अशा व्यक्तीला गाठणे आणि त्याला पैशाचं अट घालून किंवा त्याला लग्नाचं आमिष दाखवून त्याला फासणे आणि त्याच्याकडून पैसे आणि दागिने लुटून पसार होणे अशी यांची मोडस आहे आणि त्याच मोडसनुसार सदरचा गुन्हा झालेला आहे. लग्नाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या या कथित टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का याचाही तपास सुरू आहे. नागरिकांनी अशा प्रकारच्या आमिषांना बळी पडू नयेत असे आवाहनही पोलिसांनी केले आहे. नागपूरच्या बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेची फसवणूक करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर बेलतरोडी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली असून सध्या तो पोलीस कोठडीत आहे. या प्रकरणातील आरोपीचे नाव प्रीतम लावणकर असून तो महिलांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी लग्न करण्याचे आश्वासन देत असल्याचा आरोप आहे. लग्नाचे आमिष दाखवत आरोपीने संबंधित महिलेची फसवणूक केली आणि तिच्याशी लैंगिक संबंध प्रस्थापित केल्याची तक्रार पीडित महिलेने बेलतरोडी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. तक्रारीची गंभीर दखल घेत बेलतरोडी पोलिसांनी तातडीने गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली आहे. सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जायभाय करीत आहेत. दरम्यान आरोपीने यापूर्वीही अशाच प्रकारे इतर महिलांची फसवणूक केली आहेत का याचाही पोलीस तपास करीत आहेत. या प्रकरणातील सर्व बाबींची सखोल चौकशी सुरू असून तपासानंतर आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे. प्रीतम लावणकरचा हा एक आरोपी आहे. हा महिलांना विश्वासात घेऊन फूस करून त्यांच्याशी लग्न करतो असं आश्वासन देतो आणि आश्वासन दिल्यानंतर महिलांचे तो एक प्रकारचे लैंगिक संबंध करतो. या भावनेतून महिलेच्या तक्रारावरून बेलतोडी पोलीस स्टेशनने तात्काळ त्याबाबतची दखल घेतली आणि तुरंत जो आरोपी आहे त्याला अरेस्ट केलेले आहे आणि अरेस्ट केल्यानंतर सध्या तो पोलीस कस्टडीमध्ये आहे. अधिक तपास जे आहेत जायबाई म्हणून आहेत PS आहेत त्या करीत आहेत आणि आरोपी सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहे. लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक आणि लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली आरोपीला अटक करण्यात आली असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. या प्रकारच्या फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहनही पोलिसांकडून करण्यात येत आहे. नागपूरच्या बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या बीट मार्शलच्या सतर्कतेमुळे एक मोठी दुर्घटना टळली आहे. कौटुंबिक वादानंतर 1.5 वर्षाच्या मुलीला सोबत घेऊन आत्महत्येच्या उद्देशाने घराबाहेर पडलेल्या व्यक्तीचा पोलिसांनी अवघ्या 1 तासात शोध घेत त्याला आणि चिमुकलीला सुखरूप ताब्यात घेतले. त्यानंतर समुपदेशन करून दोघांनाही कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले. बेलतरोडी पोलीस ठाण्याचे बीट मार्शल भूषण आणि अतुल हे नियमित पेट्रोलिंग करीत असताना बीटच्या पंचिंग पॉइंट जवळ एका महिलेने त्यांच्याकडे धाव घेत मदत मागितली. पती पत्नींमध्ये झालेल्या वादानंतर तिचा पती 1.5 वर्षाच्या मुलीला सोबत घेऊन आत्महत्येच्या उद्देशाने घरातून निघून गेल्याची माहिती तिने पोलिसांना दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत बीट मार्शल भूषण आणि अतुल यांनी वेळ न दडवता परिसरात शोध मोहीम सुरू केली. जवळपास 1 तास अथक शोध घेतल्यानंतर संबंधित व्यक्ती आणि त्याच्यासोबत असलेली 1.5 वर्षाची चिमुकली सुरक्षित अवस्थेत आढळून आली. यानंतर पोलिसांनी दोघांनाही सुरक्षित ताब्यात घेत त्यांचे समुपदेशन केलेत आणि वडील तसेच चिमुकलीला पत्नीच्या स्वाधीन केलेत. प्राथमिक माहितीनुसार संबंधित पती पत्नी हे दोघेही बांधकामावर मजुरीचे काम करतात. कौटुंबिक वाद आणि गैरसमजातून संबंधित व्यक्तीने हे टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. बीट मार्शलच्या तत्परता, संवेदनशीलता आणि वेळेवर केलेल्या हस्तक्षेपामुळे एक मोठी दुर्घटना टळली असून त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. बीट मार्शल यांनी तात्काळ जी गोष्टीची दखल घेतली आणि त्यांनी सतत 1 तास त्या एरियामध्ये अथक प्रयत्न केल्यानंतर त्यांना पती आणि मुलगी जी आहेत सुरक्षितरित्या मिळाली
आम्ही त्यांना रेस्क्यू करून त्यांचं समुपदेशन केलं आणि पत्नीच्या ताब्यात दिलेलं आहे. यामध्ये दोघं बेसिकली मजूर होते आणि बांधकामाच्या ठिकाणावर ते काम करत होते आणि त्यांचं त्याच्यामध्ये थोडासा वाद झाला होता आणि गैरसमजुतातून पती आत्महत्या करायला निघून गेला होता. तर हे बेलतोडीच्या पेट्रोलिंग पथकाने बीट मार्शलनी ही एक चांगल्या प्रकारची कारवाई केलेली आहे. वेळीच मिळालेली माहिती तातडीने सुरू केलेली शोध मोहीम आणि संवेदनशील समुपदेशन यामुळे एका कुटुंबावर ओढवणारे मोठे संकट टळले आहे. बेलतरोडी पोलिसांच्या या कार्याची नागरिकांकडून प्रशंसा केली जात आहे. रामटेकमध्ये बस थांबे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी उभारले असले तरी अनेक बसेस अधिकृत थांब्यावर न थांबता इतर ठिकाणी थांबत असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. यामुळे अपघातांचा धोका वाढल्याची तक्रार होत असून आगार प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. रामटेक आगारातील बसेस नियोजित बस थांब्यावर न थांबता इतर ठिकाणी थांबत असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रामटेक बसस्थानकातून नागपूर, तुमसर, देवलापार, भंडारा आणि सावनेर या मार्गावर दररोज अनेक बसेस धावतात. मात्र प्रवाशांसाठी उभारण्यात आलेल्या अधिकृत बस थांब्याकडे दुर्लक्ष करून चालकांकडून मनमानी पद्धतीने इतर ठिकाणी बस थांबवल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होत असून काही ठिकाणी अपघातही झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रवासी आणि स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याशिवाय काही बस चालक वाहन चालवताना मोबाईल फोनचा वापर करत असल्याचीही प्रवाशांकडून तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे अपघाताचा धोका अधिक वाढत असल्याची चिंता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रामटेक तालुकाध्यक्ष रॉकी चौरे यांनी आगार व्यवस्थापकांकडे निवेदन देत बसेस केवळ अधिकृत थांब्यावरच थांबवाव्यात आणि वाहन चालविताना मोबाईल वापरणाऱ्या चालकांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी केली आहे. भविष्यात अशा प्रकारामुळे मोठा अपघात झाल्यास त्याची जबाबदारी आगार प्रशासनाचीच राहील असा इशाराही देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसापासून आम्ही बघत आहोत की रामटेक बस स्टॉप मधून निघणाऱ्या काही जे बसेस आहेत ते काही गावामध्ये जिथे बस स्टॉप बनलेला आहे तिथे न थांबता नको त्या ठिकाणी थांबतात आणि त्यामुळे ट्रॅफिक जाम होतो. खूप ठिकाणी ऍक्सिडेंट पण होऊन राहिलेले आहेत. जसं काल रिलायन्स पेट्रोल वाटोला इथे एक आपल्या बसचा ऍक्सिडेंट झाला. असेच खूप ठिकाणी अपघात होता, यामुळे खूप मोठी जीवनहानी व्हायची पण शक्यता आहे. म्हणून आमच्या रामटेक आगार प्रमुखाला विनंती आहे की आपल्या त्या चालकाला तुम्ही एक नोटीस द्या व त्यांना एक ठामपणे त्यांना सांगा की त्या ठिकाणी बस स्टॉप बनलेला आहे, कृपया करून त्या ठिकाणी त्यांनी थांबवावे. कुठेही नको त्या ठिकाणी बस कुठेही थांबवू नये, कारण यामुळे आपलं अपघाताचे प्रमाण कमी होईल. आणि यांच्यासाठी एक सर्व्हिस रोडवर बस स्टॉपची व्यवस्था करून दिलेली आहे, परंतु हे त्या सर्व्हिस रोडनं न जाता हे मेन हायवे रोडवरही बस थांबूनसाठी आणखी ट्रॅफिक जाम करतात आणि त्यामुळे येणाऱ्या ज्या मोठमोठ्या वाहन आहे जे वेगाने येतात तिथे अपघाताचे प्रमाण आणखी वाढत आहे. म्हणून आम्हाला प्रशासनाला विनंती आहे की या गोष्टीकडे त्यांनी आवर्जून लक्ष द्यावे. अधिकृत बस थांबे असतानाही बसेस इतरत्र थांबत असल्याच्या तक्रारींमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या आरोपांवर आगार प्रशासन काय भूमिका घेते आणि प्रत्यक्षात कोणती कारवाई होते याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे. राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. विदर्भासह मध्य महाराष्ट्रात अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत. धरणांचे दरवाजे उघडावे लागले आहेत, तर अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. नेमक्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा सर्वाधिक प्रभाव दिसून येतो, कोणत्या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि नागरिकांकरिता प्रशासनाने कोणत्या सूचना दिल्या आहेत, चला जाणून घेऊया. राज्यात जुलै महिन्याच्या अखेरीस पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. हवामान विभागाने विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. याशिवाय नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यात गंगापूर धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्यानंतर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे गोदावरी नदीची पाणी पातळी वाढत असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान अमरावती जिल्ह्यातही गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील बेंबळा नदीला पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. काही ठिकाणी शेती पाण्याखाली गेली असून रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
वीज खांब कोसळल्याने काही भागात वीज पुरवठाही खंडित झाला आहे. जळगाव जिल्ह्यातील परिस्थितीही गंभीर बनली आहे. पारोळा तालुक्यात अजनी नदीला पूर आल्याने पुलावरून पाणी वाहू लागले असून काही मार्ग वाहतुकीकरिता बंद करण्यात आले आहेत. हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आलेल्या मुसळधार पावसानंतर धरणाचे अनेक दरवाजे उघडण्यात आले असून तापी नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मनुदेवी मंदिर परिसरातील धबधबाही ओसंडून वाहत असून मंदिराकडे जाणारे काही रस्ते पाण्याखाली गेले आहेत. रावेर आणि चोपडा तालुक्यातील अनेक नद्या व धरणांमध्येही पाण्याची मोठी वाढ झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील बेबडा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. घाटंजी तालुक्यात पैनगंगा नदीला पूर आल्याने महत्वाच्या पुलावरून पाणी वाहत असून वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील येळगाव धरण ओव्हरफ्लो झाले असून धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले आहेत. यामुळे पैनगंगा नदीच्या काठावरील गावांना प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार काही भागांमध्ये पुढील काळातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. पूरग्रस्त भागातील नागरिकांनी नदी, नाले आणि धरण परिसरात जाणे टाळावेत. तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावेत असे आवाहन करण्यात आले आहे. एक गोष्ट मात्र निश्चित आहे, या पावसामुळे शेतीला दिलासा मिळत असला तरी अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. आता पुढील काही दिवस हवामानाची स्थिती आणि धरणातील पाणीसाठा यावर प्रशासनाचे बारकाईने लक्ष असणार आहे. तुमच्या परिसरातही मुसळधार पावसाचा परिणाम जाणवत आहे का? तुमच्या भागातील परिस्थिती आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच बातम्यांकरिता सिटी न्यूजला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. बुलढाणा जिल्ह्यात मुसळधार पावसाने धरणातील पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. मेहकर तालुक्यातील पेनटाकळी मोठ्या पाटबंधारे प्रकल्पातून कधीही नदी पात्रात पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो, असा महत्वाचा इशारा प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिक, शेतकरी आणि गुराख यांनी अत्यंत सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बुलढाणा जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पेनटाकळी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाणी जमा होत आहे. त्यामुळे धरणातील जलसाठा वेगाने वाढत असून प्रशासनाने पूर्वसूचना जारी केल्या आहेत. सध्या पेनटाकळी प्रकल्पात 56.51% पाणीसाठा झाला असून मंजूर जलाशय संचालन नियमानुसार जुलै अखेर जलस्तर नियंत्रण ठेवण्याकरिता आवश्यकतेनुसार धरणाच्या वक्रद्वारातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो. या पार्श्वभूमीवर पेनटाकळी, धुदा, रायपूर, नांद्रा, पाचला, बारही, भालेगाव, गोंढाळा, कंबरखेड, निंदापूर, फरदापूर, मेहकर, सारंगपूर, अंतरी देशमुख, बोरी, सोनाटी आणि गणपूर या गावातील नागरिकांना विशेष सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाने नदीपात्रात जाणे टाळण्याचे, नदीकाठच्या परिसरात अनावश्यक वावर न करण्याचे तसेच जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे आवाहन केले आहेत. शेतकऱ्यांनी नदीलगतच्या शेतात काम करताना विशेष काळजी घ्यावी आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावेत असेही सांगण्यात आले आहेत. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की ही केवळ पूर्वसूचना असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवावा. सध्या सर्व यंत्रणा सतर्क असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहेत. पेनटाकळी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यास नदीपात्रातील पाण्याची पातळी अचानक वाढू शकते. त्यामुळे कोणतीही जोखीम न घेता प्रशासनाच्या प्रत्येक सूचनेचे पालन करा आणि सुरक्षित राहा. वाशिम जिल्ह्यात रात्रभर पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. कारंजा, रिसोड, मंगरुळपीर, मालेगाव, मानोरा आणि वाशिम तालुक्यात मुसळधार पावसामुळे सखल भाग जलमय झाले आहेत. हवामान विभागाने पुढील 24 तासांसाठी रेड अलर्ट जारी केला असून प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. नेमकी काय आहे ही परिस्थिती जिल्ह्यातील, बघूया. वाशिम जिल्ह्यात काल मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने अनेक भागांना अक्षरशः झोडपून काढलेत. रात्रभर सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सकाळपर्यंतही पावसाचा जोर कायम होता. कारंजा, रिसोड, मंगरुळपीर, मालेगाव, मानोरा आणि वाशिम तालुक्यात अनेक सखल भागांमध्ये पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचल्याने नागरिकांना दैनंदिन कामांसाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पावसामुळे विहिरी, बोरवेल आणि भूजल पातळी लक्षणीय वाढ झाली असून शेतीसाठी हा पाऊस दिलासादायक मानला जात आहे.
मात्र सततच्या पावसामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहेत. सध्या मोठ्या नदी आणि नाल्यांना पूर आलेला नसला तरी हवामान विभागाने पुढील 24 तासांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे आणखी मुसळधार पाऊस झाल्यास अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क ठेवली असून नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नयेत, पूरग्रस्त आणि सखल भाग टाळावेत, तसेच नदी, नाले आणि ओंढ्याजवळ जाणे टाळावेत असे आवाहन करण्यात आले आहेत. सध्या संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष पुढील 24 तासांकरिता पावसाकडे लागले असून परिस्थितीवर प्रशासनाकडून सातत्याने लक्ष ठेवले जात आहेत. वाशिम जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. हवामान विभागाचा रेड अलर्ट लक्षात घेता नागरिकांनी कोणतीही अफवा न पसरवता प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. पावसाशी संबंधित प्रत्येक मोठी अपडेट सर्वप्रथम पाहण्याकरिता बघत राहा सिटी न्यूज. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूजच्या बातमी पाहू शकाल. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमी तोट्यावरच थांबूया. पुन्हा भेटू नवीन घडामोडीसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.